गाय गोठा अनुदान योजना। शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारलं की सर गाय गोठ्यासाठी अर्ज करायचा कसा, यासाठी अनुदान वगैरे मिळतं कसं, तर त्याच संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ समजून घ्या आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे, कोणकोणती कागदपत्र लागतील, ही कागदपत्र घेऊन तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बाजूला असलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट, चला व्हिडिओ सुरू करूया। योजना आहे काय? ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग शरद पवार ग्राम समृद्धी योजना या अंतर्गत राबवल्या जाते। यामध्ये शेतकऱ्यांना गाय म्हशीसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जातं। आता या योजनेसाठी अनुदान मिळतं कसं? जनावरांच्या संख्येनुसार अनुदान दिलं जातं। 2 ते 6 जनावरांसाठी अनुदान हे 77,000 पर्यंत असू शकतं। 6 ते 18 जनावरांसाठी 1.5 लाख ते अनुदान असू शकतं आणि 18 पेक्षा जास्त जनावर असेल तर 2,30,000 ते 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान असू शकतं। आता या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर या योजनेसाठी जनावरांसाठी सुरक्षित व आधुनिक निवारा तयार करणं, दुग्ध उत्पादन वाढवणं, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं, शेणमूत्राचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग करणं आणि ग्रामीण रोजगार वाढवणं। आता या कोणकोणत्या योजनेसाठी कशी अनुदान मिळतं, तर पक्का सिमेंट, गोठा बांधकाम, जनावरांसाठी पाणी टाकी, मूत्र साठवण व्यवस्था, चारा खाण्यासाठी गव्हाणी, स्वच्छता व ड्रेनेज सुविधा। पात्रता, आता या योजनेसाठी पात्रता काय आहे? शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, स्वतःची जमीन असावी, किमान 2 जनावर या शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर टॅगिंग केलेलं असणं गरजेचं आहे। नरेगा ग्राम समृद्धी निकष लागू होऊ शकतात, तर आवश्यक कागदपत्र काय आहेत, तर आधार कार्ड, 7/12 उतारा, जमिनीचा पुरावा, जनावरांची माहिती, बँक पासबुक, बँक फोटो, ग्रामपंचायत प्रमाणपत्र। आता अर्ज करायचा कुठं, तर अर्ज हा ऑफलाईन आहे आणि ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, तालुका कार्यालय, नरेगा ऑफिस या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर योजना मुख्यतः ग्रामपंचायत मार्फत चालते, त्यामुळं पहिल्यांदा ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, सरपंच यांच्याकडे तुम्ही संपर्क करायचा आहे। अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आणि अर्ज जमा करायचा आहे। तर अर्ज काही जिल्ह्यामध्ये हा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत, तर MHA महात्मा गांधी रोजगार हमी योजना या पोर्टलवर अर्ज तुम्ही करू शकता। पण 90% केसेस मध्ये अजूनही ऑफलाईन प्रक्रिया ही सुरू आहे। आता अर्ज करायचा कसा? मित्रांनो, ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयामध्ये जायचं आहे, अर्ज फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे, अर्ज झेरॉक्सवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहे आणि अर्ज करायचा आहे। अधिकारी तुमचा अर्ज तपासतील, मंजुरीसाठी टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यात जमा होतात। तर अनुदान हे मिळते कसे? 2 ते 3 टप्प्यामध्ये पैसे हे जमा होतात, तर प्रगतीनुसार ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होते। आता महत्वाची सूचना म्हणजे आधी गोठा बांधू नका, मंजुरी नंतरच तुम्ही हे काम सुरू करू शकता, खोटी माहिती देऊ नका, मंजुरी ही डिझाईननुसार अर्ज तुम्ही करू शकता। आता ग्रामपंचायत मध्ये मंजुरी कशी होते, तर सर्वात महत्वाचा टप्पा आणि याचे फायदे म्हणजे जनावरांचे आरोग्य सुधारते, दूध उत्पादन वाढते, शेतीला सेंद्रिय खत मिळतं, स्थिर उत्पन्नाचं एक स्रोत साधन तयार होतं। आता याचे पैसे मिळतात कसे, तर थेट बँक हस्तांतरण म्हणजे DBT। कामाच्या प्रगतीनुसार हप्त्यामध्ये लोकांना माहिती नसलेली महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत लिस्टमध्ये नाव आलं नसेल तर अनुदान हे मिळत नाही। महत्वाचं म्हणजे अर्ज केला तरी याचा फायदा नाही, गावाच्या लाभार्थी यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे। आता मंजुरी कोण देते? ग्रामपंचायत समिती, BDO ऑफिस। सरळ ग्रामपंचायतला तुम्ही विचारू शकता की माझं नाव गोठा यादीच्या या लाभार्थीमध्ये आलं नसेल तर माझं नाव या यादीमध्ये टाका। तुमचं नाव एकदा का त्या यादीमध्ये आलं, तुमचा अर्ज का एकदा समाविष्ट झाला की तुम्ही कामाला सुरुवात करू शकता। कामाला सुरुवात केल्यानंतर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा केल्या जाते आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला अनुदान हे मिळत असतं। तर मित्रांनो, तुम्ही गाय गोठा घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तर तुम्ही ही सर्व कागदपत्र घेऊन तुमच्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता। एकदा अर्ज केल्यानंतर तुमचं नाव ते यादीमध्ये आलं की तुम्ही कामाला सुरुवात करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला हे अनुदान मिळू शकतं। मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती आपण दिलेली आहे। माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच कामाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या त्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांना सुद्धा गाय गोठा या योजनेसाठी अर्ज करायचा आहे।